कीर्तनात बसलेल्या 25 बाया अशा निघतील. आता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत? आत्ता लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला लावू नका. मी बोलतोय खरंय का खोटंय बोला. खरंय का मला नाव सांगायला लावू नका. खरंय का खोटंय सांगा. काय पाप केलं तुमच्या भावानं? काय पाप केलं? बहीण म्हणून सांभाळलं एवढंच पाप झालं का त्याचं? तुम्ही तुमच्या भावाशी बोलत नाही. बोला. आहेत का नाही अशा? लबाड बोलायचं नाही. मी नाव सांगन माईकवर. सांगा खरंय का खोटंय? कीर्तनात बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो हे इंदुरीकडचे कीर्तन आहे. मला आपलं कीर्तन म्हणजे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट पण सत्य. कुणाशी दुश्मनी करा, कुणाशी दुश्मनी करा, सख्या भावाशी दुश्मनी करू नका. पाया पडून सांगतो कीर्तनात बसलेल्या. त्याचंच पटत नाही तर त्याच्या घरात जाऊ नका. त्याच्याशी बोलत नाही तर त्याच्याशी बोलू नका. पण तुमच्या प्रसंग आल्यावर तुमचा भाऊचे एवढं ध्यानात ठेवा. हे मित्र तुम्हाला जे मानितात नाही हे नालायक सध्या हे फक्त तुम्ही पाजितो म्हणून तुमच्या मागे हिंडत्यात. नाही तर हे तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. ध्यानात ठेवा. जगाला तुमचं काही घेणं नाही. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीत आहे. तुपाच्या डब्यात तूप येतोपर्यंत त्याचा मुक्काम कपाटात आहे. एकदा तूप संपलं का त्या डब्याला तार आहे आणि त्याचा मुक्काम खुटीला आहे. मग तुमच्या सध्या तूप आहे 21 तारखेपर्यंत. 22ला तुम्हाला आहे तारची. नाही 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 नाही. ए तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ना, भेटायला येणारे सगळे फळं सफरचंद घेऊन येतील. पण 1000 रुपये खिशात आणणारा फक्त भाऊचे. ते बोलत नाही ना. बोलला का त्याच्याशी? ते वरच्याची हे बघ रे. तुमच्या भावाशी माझं माझ्या भावाचं जमत नाही. तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. हा व्यवहार आहे. बोलू नका त्याच्याशी. त्याच्या घरात जाऊ नका. पण तुमच्यावर प्रसंग आल्यावर भाऊ ये हे विसरू नका. तुमचं मत काय याच्यावर? आजारी एक तुम्ही मग आपले हे पाहुणे रावळे नालायक आहेत. यांच्या नातीने सोडून द्या. भाऊबंद तर मरेलच. भाऊबंदाचा काय विषय नाही. फक्त नाथ रक्ताची नाथे विसरू नका. पाया पडून सांगतो ही कीर्तन आहे. तळतळीनं मी मरल ना महाराज. मी मरल ना महाराज. मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल का हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ द्या. आता तुम्हाला माझा राग येईल. तुम्ही मला शिव्या द्या. घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, काय म्हणायचं ते म्हणा. पण मी म्हणतो हे सत्तेचे. यावर आपलं मत काय? पहिली बापानं गुडघ्यात मुडकं गुतवलं. बाप पागल झाला. ओ पागल झाला. बाप पागल. अरे आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट? प्रश्नचिन्ह. काय वाईट? काय पाप केलं तर त्या बापानं जायचं. बन्यान माळालं तर त्यानं पलटी करून घातलंय. बन्यान तुटलं तर घाट मारली आणि पोरांना पाणी पाजलंय. 1 शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2 हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. 3 हिंदू धर्म टिकू दे. 4 वारकरीची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि 5 प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. आणि 6 शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची तहान भागू दे. शेतीत मोती पिकू दे. आणि शेतकऱ्याच्या झोपडीतून चांगल्या वस्तूचा आनंद येऊ दे. एवढी कडी-बाबाच्या तपस्वी चरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. एक देव सत्य आहे. 2 संत सत्य आहेत. 3 ग्रंथ सत्य आहेत. 4
जन्म सत्य आहे, 5 मृत्यू सत्य आहे आणि 6 ज्ञान सत्य आहे. त्या सगळ्या सत्यांमधला संत सत्य काय आहेत, ते संत कसे आहेत, त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. भाऊ नाही हे बाकीच्या नाद लागू नका. हो कुठं मंदिरात कस काय आवाज येईल, तुम्हाला इकडे खाली जागा असून तुम्ही वर बसले कस काय आवाज येईल. म्हणजे तुम्ही झक मारायची वर बसायचं आणि त्या बिचाराला तकलीफ द्यायची. इकडे 200 लोक बसतील एवढी जागा ना शिल्लक खाली. हा पहा किती हुशार आहेत ते. मी असंच आहे, रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही. मी असंच आहे, बंगल्यावाल्याला संडास मंजूर, संडासवाला मेला वाड्याला. चला विक्षेप ना करू. हा चला बारीक आहे का आता कुठं राहिलं ध्यानात ठेवा. गेलं मग नीट बस रे. हा बोलत जायचं आपल्या कीर्तनाला. तर मुद्दा पटेल अभंगातला दुसरा मुद्दा संपला. देव सत्य आहे मान्य आहे का बोला. अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा संत सत्य आहेत, 3 ग्रंथ सत्य आहे, 4 जन्म सत्य आहे, 5 मृत्यू सत्य आहे आणि 6 ज्ञान सत्य आहे. बाकी सगळं लबाड. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. तिला गायक वादक गुणीजन मंडपवाले माग सिटीवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचतगटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, कामाला जाणाऱ्या बाया, महिला आघाडीच्या बाया, सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या बाया, कॉलेजच्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, बापाला इज्जत दाखवणाऱ्या पोरी, कीर्तनाला बसलेले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, जुगारे बिगारे, आकडा लावणारे, मटका खेळणारे, मी प्रियशीच्या बहिणी भावाचा मार खाणारे, बापाला उपाशी मारणारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव घेतलं नाही. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, गायक वादक गुणीजन मंडपवाले माग सिटीवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे, बिभीषण महाराज माझ्यासमोर बसलेली सगळी महाराज मंडळी, आमचे जामखेडचे महाराज, गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत एवढंच चाललं होतं. अभंग कोणाचा 1, कसा बसलाय 2 आणि चिंता करायची नाही 3. आणि सप्ताह कमिटीला 41व्या वर्षी धन्यवाद देताना सप्त्यात पहिली कौतुक करावं ते पंगत घालणारच. का 6 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला पण त्यांना अन्नदान घालायची हायगी केली नाही. 6 वर्ष शेतकऱ्यावर फक्त यंदा दिवस थोडे बरे आलेत. नाही तर 6 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला पण शेतकऱ्या इतका अन्नदान कोणी करीत नाही. आजही तुम्ही सप्त्यातल्या सगळ्या पंक्ती वाचा, गरिबाच्याच आहेत. श्रीमंत नाही घालत पंगत. त्यांचं जळालं नालायकांचं. ते लई भंगार. श्रीमंत माणसं फक्त माझी लाल करा, या 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 बसा आमच्या बोकांडी. बस माझी भाषा नाही, माऊलीची ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण पाठ पर्यंत देणार तुम्हाला. माऊलीची ओवी आहे. काय महाराज आता बोलू नये, खरेची आई मेली. नाही तर महाराज गावातला कोणताही मोठा कार्यक्रम पोरांशिवाय होऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं. आणि पोरं करतात हे तुमच्या काल्याच्या दिवशी 10,000 लोकांची पंगत, 5,000 लोकांची पंगत, पोरं पटकन वाढी द्यात. माईकवर नुसतं सांगितलं ना खालच्या पंक्तीला बुंदी नाही, पोरं जारा घेऊन पळतात. पोरांना जरा गावांमधल्या पोरांना नुसतं वाईट म्हणत नका जाऊ. पोरांना जरा सांभाळून घेत जा. सांभाळून घेत जा म्हणजे सप्त्याची मीटिंग बसली ना पोरांचं ऐकू नका, पण 2-3 पोरांना बोलून घेत जा मीटिंगला. तुम्हाला काय करायचं तेच करा, पण पोरांना निदान जवळ घेत जा. का बा आपल्याला असं जेवण करायचंय,
पोरांना फक्त बादल्याच उचलाय वापरायचं, याला काय अर्थ आहे? प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 9 बाया 9 लोक जर असले तर 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागत आहे. प्युअर येड्या. चाल ग बाई चाल. तिला विचारलं सई राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभी राहती. काय झालंय महाराज हे? मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागतात, तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 पोरं घ्यायचा जा. जुनी मंडळी जरा बाजूला सरका, जरा पोरा स्वरांना करू द्या. गण तुमच्या मसनात गावऱ्या गेल्या आता तरी म्हाताडे म्हणत्या इच्छा आहे. फाशी घे ना, तुझी इच्छा काय? तोर मोरतो आता. ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला गेला, पेनच टाकानं 6 अर्ज फाटले 6. तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले तर काय भरीत. वय झालं विषय सोडून द्यायचा. ना पोरं सोडला का? आणि उलटी जुनी मंडळी काय म्हणते माहिती का? त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे रे. तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील, पण सगळे मिळून खा ना. तुम्हीच लावून धरायचं काय? तुम्हीच लावून धरायचं. उलट 2 वेळा सरपंच झालेल्या माणसानं 3ऱ्यांदा फॉर्म भरू नये. शानपणात त्यानं सांगावं पोरांनो आमचं बास, तुमचं तुम्ही पहा. अडचण आली तर मला सांगा. तुमचे पोर फोटो लावतील ग्रामपंचायतीत, पण लई किडा. एकदा माझी इच्छा आहे, एकदा माझी इच्छा आहे, एकदा मी सरपंच झालो ना. काला माणसं माराय होतो का तू सरपंच? नाताचे बिस्किट चोरीतून तुला का आला सरपंच व्हायचं? विनोद नाही महाराज. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधावा. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधावं. वय झाल्यावर माणसानं लई डोकं लावू नये. काय म्हणते तुमचं? बरं अपमानाची बाजू आहे ना, हातानं झटिका करायचे. तरुण पोरांना सल्ला देत जा. सप्ताह कमिटीचा धन्यवाद. गायक वादक मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि तुमच्या 41व्या वर्षी ते महान तपस्वी कैकाडी महाराजांच्या नावानं तुमच्या गावात चाललेलं विद्यालय, त्या विद्यालयावर विद्यार्थी शिकणारे शिक्षक विद्यार्थी पालकवर्ग सगळ्यांना धन्यवाद. आणि कैकाडी महाराजांच्या महान तपस्वी कैकाडी महाराजांच्या 41व्या पुण्यतिथीला 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या ना, मागायला सुरुवात करायची. ए देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, बस. बाकी कोणाला रोग नाही झाला. दुष्काळ फक्त दोघांनी भोगला, एक शेतकरी 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला रोग नाही झाला. ऊत आलाय नोकरीवाल्याच्या पैशांना, ऊत ऊत ऊत. काचा दुष्काळ आहे नोकरीवाल्यांना, काचा दुष्काळ आहे आम्हाला, काचा दुष्काळ आहे पुधाऱ्यांना. 15 दिवस झाले वड्याच्या पाण्यावानी पैसा चाललाय. अहो महाराष्ट्रात इतका पैसा आहे महाराज का महाराष्ट्रातलं पोलीस खातं 15 दिवस झाले पैसे सापडते. प्रत्येक चौकात तुम्हाला कोण उभे आता? पोलीस. बिचारे थंडी गारठ्यात रात्रीच्या गाड्या चेक करतात. हाय त्यांची कोणी दखल घेते? जेवलंय का झोपलंय? हां, पण काय सापडू राहिले ते पैसे? अजून तर 2-4 दिवसात काय काय सापडलं. एक शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. आणि पाया पडून सांगतो, शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी वाईट आहेत, नाही तर शेतकरी सगळ्यांचा बापच आहे. एक, फक्त शेतकऱ्याचं जगणं निसर्गाच्या अधीन असल्यामुळं त्याची अक्कल बंद झाली आणि त्याच्यामुळं तुम्हाला भांडवल झालं रे. तुम्ही सगळ्या लोकांनी कोणाचं भांडवल केलंय? शेतकऱ्याचं. फक्त भाषणं आणायचे आणि शेतकऱ्याला थोडं खुलवायचं, असं करणार आहे तसं करणार आहे. ते याडं शेतकरी बिचारे ते बोलत आहे.
द्याचं नादी लावून आणि त्याचा पोऱ्या करायचा गटप्रमुख, त्याची सून करायची तालुका प्रमुख, आणि त्याची आई चालली कांदे लावाय. ते शेतकऱ्याच्या पोरांना वापरून घेतलं. 22-22, 23-30 वर्षाचे टोणगे लोकांचा प्रचार करीत हिंडा. त्यात निर्लज्ज अवलादीचे, त्यांना लाजा नाही, आबरू नाही. कोणाचे भोंगे बांधीत बोंबलं हिंडायचा नालाय को शरम बिरम वाटत का नाही काय? आपण 96 कोळी खानदान आहेत का आभार गबार आहेत? हां, म्हशी बाजरून जागा ना नालाय को का कोणच्याही मागं त्या सपटीसाठी बोंबलं हिंडायचं. हे छातडाला बिल्लीला इथं काय वांग आहे रे तुझ्याकडं? अरे फॉर्म भरायच्या दिवशी त्यांची इस्टेट जाहीर झाली. टीव्हीला आयुष्य जाईल आपलं, मोजता येणार नाही एवढी आहे. आपल्याकडं काय रे टोनग्या? काय आहे तुझ्याकडं? 2-4 हजाराचा मोबाईल, 2 हजाराचा बूट, छातडाला बिल्ला, पेट्रोल तर दुसऱ्याच टाकीतोय, चालला रॅलीला, पंक्चर काढाय पैसे आहेत तुझ्याकडे? अय भंगरी, जवानी वाया गेली नालाय को, बायका मिळालं ना, फार रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा मिळालं. मिशा काढायच्या आणि कपडे बांडे कपडे घालून क्वाटरी प्यायच्या नालाय को. 22 आणि 24 महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हिंदुरीकरचं कीर्तन आहे. 22ला आणि 23ला क्वाटरी प्यायच्या नालाय को. आयुष्यभर बापाने काय पाप केलं रे तुमच्या? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झाला का नाही का बोलू? हा, आज बाप जर पोराला खांदा देतो, जरा कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पोरं जरा नीट ऐका नालाय को. अरे मिश्या फुटल्या नाही हरामी हो तुम्हाला. मिश्या क्वाटरी प्याता तुम्ही? अरे घमेंड असेल ना घमेंड, आय आय घमेंड असेल ना घमेंड, तर फक्त घमेंड असेल ना घमेंड, फक्त बापाची इस्टेट सोडा आणि आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा. वर्षभर दारूचा खर्च एकटा करतो तुझ्या मी. पैसे रोख घे शंभड्या, रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? तुम्हाला ही गोष्ट विनोद वाटते? मी बोलतो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. जरा सावध व्हा. आठवा तो बाप, आठवा. बनियन मळालं तर पलटी करून घालणारा बाप आठवा. आठवा तो बाप की ज्याचं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय, आणि बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलंय. आठवा तो बाप, आठवा. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाचा बाप पाणी ओततोय. आग लागली प्रेताला, आग. आणि स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं बुजता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. अजून ओवी सांगा पुढची. चातुर्य लपवी, मर तो हरपी, आणि पिशे पण मिरवी जगा माझी. पोरण लय तकलीफ दिली. सोबदार कुठे रे? तुम्ही काय आलाय एवढे सोबदार? मंदिरात जा ना, मंदिरात. सोबदार तुम्ही काय आला सोबदार? तिथं एखादं फटकून काढायचं आणि एकदा एकाला आकळत असतात का बोरून? तुम्ही येऊ सोबदार मोकार झालेत, वरही 2 येत,
हिने करे की नाही विठाल विठाल सगळ्यात कौतुक करावं ते अन्नदान घालणाराचं काय मत आहे तुमचं? कारण आजही तुम्ही शेतकऱ्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा, तो म्हणतो पिठलं भाकर घालीन, पण घालणार तोय बी पंगत साधी नाही घालीत, पाहुण्या रावळ्याला फोन करणार पंगतीवर का आमच्या घरी या, याला दानशूर म्हणतात, याला दानशूर म्हणतात। एक सप्त्यात पंगत घालणाऱ्यांचं कौतुक करावं ते गरीबाचं, श्रीमंत कधी घालती नाही, श्रीमंताचा विषय नाही। आजही दान धर्म गरीबच करतोय, आजही गरीब घरात जा 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून, हे श्रीमंत हलकट माणसं मोजित 5 सांगितलं 6वा वाढला, संपल्या चपात्या, आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, ताटल्या खाता का निवांत जेवा, 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वराणी येईन, एवढ्या चपात्या वाढी ती का शेतकऱ्याला, तो चांगला गांजा प्याला तर बैल बसितो, तो या चपात्याचं काय घेऊन याडपाट नाही तर हे शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा, तांब्याभर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती, ही दरिद्री तशी नाही श्रीमंताची। अगं पाजी तीच का आला संगणियाच आहे तुला। हे शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे, हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते, आय आय, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात तू खाता का तू, सांग 2-4, आणि मग ते मोडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल, बा 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 बा, आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून आमुष। अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत, या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत चाय। एक सप्त्यामध्ये 41 वर्षामध्ये अन्नदान करणाऱ्यांचं कौतुक पहिलं करावं। 2 सप्त्यात दुसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं, का पंगत कोणी घालीन, माणसं नको का जेवाया, सप्त्यात तिसरं कौतुक करावं, लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत, लघवीचे सुद्धा पैसे आहेत कार्यालयात। गावातल्या 3000 लोकांची पंगत तरुण पोरं गावातले वाढीतात, त्यांचं कौतुक का करू नये? आणि हे गावातले सप्ते बिप्ते होत्या ना, हे तरुण पोरामुळेच होत्या, फक्त या कमिट्या फिमिट्या काही करती नाही, या गावा बादल्या उचली त्यात। पण प्रत्येक गावात काय झालंय, जुनी मंडळी झाली नंगाट, पोरांना जमूनच देती नाही, पोरानं टाळ घेतलं का म्हातारडं उठलं घाप, ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या कुठं तुया नादी लागत, मी बाईच्या नादी लागन पण तुया नादी लागायचा नाही।